नमस्कार. आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगोली तर्फे होडाळी यातील विद्यार्थी आहोत. आज आपणासमोर सादर करत आहोत समृद्ध भारत. मी राधिका. नमस्कार, मी अंजली. नमस्कार, मी वेदांतिका. नमस्कार, मी सार्थक. नमस्कार, मी नीरज. ताई, आपला देश कशा समृद्ध आहे? का रे? अगं ते माहिती सांगायची आहे. तसं का? समृद्ध भारत म्हणजे सण, उत्सव, समारंभ यांसारखे गरजा पूर्ण करणारा हा आपला देश. ताई, माझ्याकडे चित्र आहे, त्याबद्दल मला माहिती सांगशील का? हा, दाखव पाहू. हे बघ. हा, हे चैत्र. चैत्रमध्ये काय असतं? चैत्रमध्ये सर्वांच्या घरापुढे गुढीपाडव्यात कळक आणून, साडी नेसून, गुढी लावून नाही का करत? हा, वैशाख म्हणजे काय? सूर्य काढतात सर्वांच्या घरापुढे, त्याच्यावर दूध ठेवतात, दुधाला वतू घालवतात. आणि वैशाखमध्ये कडक ऊन असते. ज्येष्ठमध्ये काय असते? बडाला जास्त आयुष्य आहे म्हणून मम्मी आई नाही का जात. हा, आणि वटपौर्णिमा याला वटपौर्णिमा असे मी म्हणतात. आषाढमध्ये पण काय असते? आषाढ एकादशी म्हणजे नाही का आपले बाबा वारीला जातात. वारीला जातात व आपल्या गावात नाही का वारी काढायला आपण जातो. हा, आपल्या गावात पण वारी काढतात. तुला श्रावण म्हणजे काय माहिती का? श्रावण म्हणजे दहीहंडी असते. दही काला, जसे की मुंबईमध्ये मोठे मोठे थर लागतात, त्याला म्हणतात दहीहंडी. भाद्रपद म्हणजे गणपती असतात. गणपतीत खूप सजावट करतात व मंडळाची गणपती बसवतात, घराची गणपती बसवतात. आश्विनमध्ये आपल्या गावात देवी बसवतात व 6 वाजता दुर्गा दौड असते, माहिती ना तुला? हो. आणि दसऱ्याला गाडीही पुजतात आणि असे म्हणतात, सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा. कार्तिकमध्ये घरासमोर दिवे लावतात. दिवाळी 5 दिवस असते व फटाकडे वाजवू नयेत, त्याने प्रदूषण होते. मार्गशीर्ष मध्ये देवीचे व्रत करतात. आपली आई दर गुरुवारी देवीची व्रत नाही का करत. पौष मध्ये पतंग उडवतात. व मकर संक्रांती असते. मकर संक्रांती म्हणतात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माघमध्ये महाशिवरात्री असते. आणि फाल्गुन मध्ये रंगपंचमी असते, होळी असते. होळीमध्ये आपल्या गावात होळी पेटवतात. विविध रंगांचे आपल्या अंगावर फेकतात. सर्वजण होळी पूजण्यासाठी येतात. आम्ही पण रंगपंचमी खेळणार. हा, रंगपंचमी सर्वांनी खेळायची. आपल्या शेतात कोणती पिके असतात? आपल्या शेतात विविध पिके असतात. फळे, भाज्या, फुले अशी विविध पिके असतात. धन्यवाद. धन्यवाद.